नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे ती केलेली जीवघेणी चूक. कथेचे मूळ नाव आहे मुंडक्यांची माळ. कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे. कथेला आता सुरुवात करू. तो शुक्रवार होता. सूर्य अस्ताला गेला होता. वातावरण बदलून गेलं होतं आणि नेहमीप्रमाणेच बंगल्याच्या मागील इमारतीतून शलाकाला गाण्यांचा आवाज ऐकू यायला लागला. सर्वच्या सर्व गाणी तिच्या आवडीची आणि मनाला साद घालणारी होती. असे रोज संध्याकाळी व्हायचे. शलाका खूप वेळा विचार करायची की दिवसभर बंद असणारी ती घरं दिवस मावळल्यानंतरच इतकी रंगतदार कशी होतात. दिवसभर तर सगळं शांत शांत असतं. कोणीही त्या घरामध्ये दिसत सुद्धा नाही. काही हालचाल सुद्धा दिसत नाही. पण रात्री तीच घरं जणू जिवंत होतात. शलाकाच्या घराच्या मागच्या बाजूच्या इमारतीमध्ये हा कार्यक्रम तिला मागील 4-5 दिवसांपासून पाहायला मिळत होता. तिच्या मनामध्ये एक आनंद होता की खूपच हौशी लोक त्यांच्या शेजारी राहायला आहेत. त्यांचे नृत्य, त्यांच्या अनेक गोष्टी चालू असलेल्या शलाकाला पाहायला मिळत होत्या. पण एक होतं की त्यांचे नृत्य, गाणी, त्यांचा कालवा ह्या सर्व गोष्टी बंद घरात होत होत्या. त्यांच्या बंद असलेल्या काचेच्या खिडक्यांमधून शलाकाला त्या आतील माणसांच्या फक्त सावल्याच दिसायच्या. प्रत्यक्षात मात्र तिने कोणालाच पाहिलं नव्हतं. तिला खूप वेळा वाटायचं की आपण सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन मनोसोक्त नाचावं. त्यांचा कालवा, त्यांची बडबड ऐकून तिला खूप बरं वाटायचं. पण कधी तिचे बंगल्याच्या मागच्या बाजूला जाणं मात्र झालं नव्हतं. कधी कधी तिला वाटायचं की एकदा जाऊन त्यांची भेट घ्यावी, ओळख काढावी आणि आपणही त्यांच्या सोबत आनंदामध्ये सायंकाळ घालवावी. सांगलीमध्ये नुकतेच राहायला आलेलं ते एक छोटं कुटुंब. त्यांना तिथे येऊन अगदी 5-6 दिवसच झाले होते. कुटुंबात 5 माणसे. अविनाश म्हणजेच शलाकाचा नवरा, शलाका, तिची छोटी मुलगी प्रीती, अविनाशची आजी बेबी आणि कोंडा काका. कोंडा काका हे अविनाश किंवा शलाकाचे काका असे नव्हते. घरात अविनाशच्या आजीला सांभाळायला त्यांना ठेवलं होतं. कारण अविनाश यांच्या आजीला हलकाच पण अर्धांगवायू झाला होता. खूप वर्षांपासून ते त्यांच्याकडे कामाला होते. अविनाश सरकारी नोकरीत होता आणि त्याची बदली सांगलीला झाली होती. आता 15 वर्ष तरी त्यांची बदली होणार नव्हती. त्यामुळे शलाकाच्या सांगण्यावरून जुनी MACB कॉलनीमध्ये त्यांनी एक बंगला घेतला होता. बऱ्याच स्वस्तात तो मिळाला होता. तो भाग जरा निर्मनुष्यच होता म्हणून सुद्धा असेल कदाचित. शेजारी पाजारी लोक नव्हते. बंगल्याच्या मागच्या बाजूला फक्त 2च इमारती होत्या. खरं तर त्या 2 इमारतींचे नाव MACB असे होते आणि म्हणूनच तो भाग MACB कॉलनी म्हणून ओळखला जायचा. आणि फक्त त्याच इमारतीमध्ये काही लोक राहत असल्याचे शलाकाला माहीत होतं. अविनाश 4-5 दिवसांसाठी कामानिमित्त शहराबाहेर जाणार असल्यामुळे शलाकाचे मन काही केल्या लागत नव्हतं. एक तर नवीन जागा आणि घरामध्ये फक्त 5 लोक. दुसऱ्याच दिवशी अविनाश दुसऱ्या गावी निघून गेला. ह्या नवीन शहरात प्रीतीला नवीन शाळेत घालायचं होतं. त्यांनी प्रीतीला कुठल्या शाळेत घालायचं आहे हे आधीच ठरवलं होतं आणि आता तिथे जाऊन फक्त ऍडमिशन प्रोसेस करायची होती. आणि ते काम उद्याच करायचं असं ठरवून शलाका दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाण्यासाठी तिची गाडी काढून निघाली. तिच्या डोक्यात विचार सुरू होते. तिला वाटत होतं की प्रीतीची ऍडमिशन करावी आणि मग मागच्या इमारतीतील लोकांना जाऊन भेटावं, त्यांच्याशी ओळख करून घ्यावी. त्यांची मुले कोणत्या शाळेमध्ये जातात,
स्कूल बस येते का रिक्षा येते असं काहीतरी कारण काढून त्यांच्याशी बोलावं. काहीच वेळात ते शाळेत पोचले. शाळा खूप छान होती. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडे खास लक्ष दिलं जात होतं. शाळेमध्ये ऍडमिशन प्रोसेससाठी उपस्थित असलेल्या साठे मॅडम यांच्याशी तिच्या खूप गप्पा झाल्या. शलाकाने सगळी माहिती घेतली तसे साठे मॅडमनी तिला लायब्ररीच्या दिशेने जाण्यास सांगितलं. तिथेच ऍडमिशन प्रोसेस होणार होती. तसे शलाका शाळेतील लायब्ररीच्या दिशेने जाण्यास निघाली. लायब्ररीच्या वाटेने जात असताना दोन्ही बाजूला छान झाडे लावलेली दिसत होती. लायब्ररी शाळेच्या मुख्य इमारतीपासून थोडीशी लांब आणि शांत वातावरणामध्ये होती. ती प्रीतीला घेऊन लायब्ररीच्या दिशेने चालत होती. वाट तशी निर्मनुष्यच होती. अचानक तिला एक आवाज ऐकू आला. बये, ए बाये. कोण हाक मारत आहे हे बघण्यासाठी तिने मागे वळून पाहिलं तर तिला एक म्हातारी बाई झाडाखाली बसलेली दिसली. ती शलाकाला पाहून तिच्या जवळ आली. त्या म्हातारी जवळ एक पाटी होती. पाटीमध्ये शेंगदाणे घेऊन ती शलाकाच्या समोर आली आणि शेंगदाणे घ्याच म्हणून तिच्या मागे लागली. शलाकाला नाईलाजास्तव तिच्याकडून शेंगदाणे घ्यावेच लागले. तिने दिलेल्या शेंगदाण्याच्या पुरचुंड्या शलाकाने तिच्या पर्समध्ये ठेवल्या. शलाकाने तिच्याकडे नीट पाहिले तसे तिला दिसले की त्या म्हातारीच्या एका हाताची नखे बरीच वाढली होती. ती खूप मोठी दिसत होती. शलाकाने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले तेव्हा तिचा चेहरा जरा विचित्रच वाटला. तिच्या डोळ्यांच्या कडेने काळ्या रंगाचे डार्क सर्कल्स आले होते. कमरेला चांदीचा कमरपट्टा होता. त्याला घुंगरं होती. शलाका पुढे निघून गेली. तिथून थोडे अंतर पार करून ते लायब्ररीमध्ये आले. तिथे 2-3 व्यक्ती पुस्तके वाचत बसल्या होत्या. आपणच नवीन ऍडमिशनसाठी आला आहात का? लायब्ररीयनने शलाकाला पाहतच विचारलं. तसे शलाकाने होकारार्थी मान दर्शवली आणि संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस पूर्ण केली. थोडा वेळ तिने लायब्ररीत फिरून पाहिलं. दुपारचे 12 वाजले होते. लायब्ररीच्या खिडक्या उंच कमानीसारख्या आकाराच्या होत्या. एका खिडकीतून तिने सहज बाहेर नजर टाकली. तसे तिला तीच शेंगदाणे विकणारी म्हातारी झाडाला टांगलेल्या झोक्याला झोका देत असल्याचं दिसलं. बहुधा त्या झोक्यामध्ये लहान बाळ असावं. खरं तर त्या म्हातारीला शाळेच्या आवारात बघून तिच्या डोक्यात विचार चमकून गेला. एवढी प्रतिष्ठित शाळा आणि ह्या ठिकाणी एक म्हातारी शेंगदाणे विकण्यासाठी आतमध्ये येते तरी कशी? त्या म्हातारीबद्दल त्या लायब्ररीयनला विचारावं असा विचार तिच्या डोक्यात आला. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला मुलीसाठी स्कूल बस सुद्धा लावायची होती. त्यामुळे ते लायब्ररीमधून पुन्हा शाळेच्या ऑफिसच्या दिशेनं निघाले. तिची नजर नकळत त्या म्हातारीला शोधत होती. इतक्या म्हाताऱ्या बाईकडे ते लहान मूल कोणाचं असेल ते? अशी शंका सुद्धा तिच्या मनात उत्पन्न झाली. तिने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि तिच्या मुलीला घेऊन ती ऑफिसमध्ये येऊन पोचली. तिथे शिंदे सर होते. त्यांना शलाकाने स्कूल बस बाबत विचारणा केली. त्यांनी तिला पत्ता विचारला तसे तिने तिचा पत्ता त्यांना सांगितला. जसे तिने पत्ता सांगितला तसे शिंदे सर आश्चर्यकारक नजरेने तिच्याकडे बघू लागले. तुम्ही जुन्या MSCB कॉलनीमध्ये राहता? शिंदे सरांनी विचारलं. हो, म्हणजे फक्त 5-6 दिवसच झाले आहेत तिथे येऊन. घर तसं जुनच आहे. आम्ही आत्ताच विकत घेतलं आहे, शलाका म्हणाली. पण त्या भागात तर कोणीच राहत नाही. अगदी 1 किलोमीटर पर्यंत तिथे कोणी फिरकत सुद्धा नाही, सर म्हणाले. अहो, माझ्या घराच्या मागच्याच बाजूला 2 मोठ्या इमारती आहेत. तिथे अनेक लोक राहतात, शलाका म्हणाली. शक्यच नाही. मी त्या कॉलनीपासून अलीकडे काही अंतरावरती राहायला आहे. तिथून पुढे कोणतीही व्यक्ती राहत नाही. आणि तुम्ही तिथे घर घेतलंय म्हणता? ते घर नेमकं कुठे? शिंदे सर म्हणाले.
MSCB कॉलनीच्या त्या बिल्डिंग आहेत ना, त्याच्या पुढचं घर आमचं आहे, शलाका म्हणाली. बाप रे, काय बोलताय तुम्ही? शिंदे सर उद्गारले. अचानक त्यांचे हे उद्गार ऐकून शलाका जरा आश्चर्यचकितच झाली. तुमच्या घराचं नाव काय आहे? त्यांनी विचारलं. शांतीनिवास, शलाकाने उत्तर दिलं. ते ऐकून शिंदे सरांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांचं बोलणं चालू होतच इतक्यात साठेबाई तिथे आल्या आणि त्यांनी शिंदे सरांना अचानक एक टपाल हातात दिलं आणि लगेचच पोस्ट करायला सांगितलं. तसे शिंदे सर तिथून निघून गेले. त्यामुळे शलाकाचे आणि शिंदे सरांचे बोलणे अर्धवटच राहिले. शलाकाच्या घराबद्दल शिंदे सरांना नक्की काय सांगायचं होतं ते शलाकाला नेमकं समजलंच नाही. तेवढ्यात साठेबाई म्हणाल्या, तुमचा जो काही पत्ता असेल तो इथल्या रजिस्टरमध्ये नोंदवा. काळे काका, ह्यांचे सर्व डिटेल्स नीट नोंदवून घ्या. इतके बोलून त्या निघून गेल्या. शलाकाने तिची माहिती नोंदवली आणि विचार करत ती बाहेर तिच्या गाडीजवळ आली. गाडीमध्ये बसत असताना मागील बाजूला आरशामध्ये तिला तीच शेंगदाणे विकणारी म्हातारी बाई परत दिसली. ती पुन्हा एकदा शलाकाच्या जवळ आली आणि म्हणाली, बये, ए बये, काळजी घे लेकराची. मी तुझ्या घराजवळच राहते, रातच्याला भेटते तुला. असे बोलून ती निघून गेली. ही म्हातारी कोण आहे? मी तिला आजच तर भेटले आणि हिला माझं घर कसं काय माहित? आणि रात्रीच्या वेळेला मला भेटते असं का म्हणाली ती? शलाकाच्या डोक्यामध्ये विचार घोळू लागले. तिला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. त्यातच शिंदे सरांचे बोलणे अर्धवट राहिल्यामुळे तिच्या मनाला चटका लागून राहिला होता. तिनं ठरवलं की उद्या काहीही करून शिंदे सरांना येऊन भेटायचं आणि ती राहत असलेल्या जागेबद्दल ते जे काही सांगणार होते त्याबद्दल विचारायचं. त्यातच त्या विचित्र म्हातारीमुळे तिचे डोके भणाणून गेले होते. तिने काही वस्तू खरेदी केल्या आणि घराच्या दिशेनं निघाली. तिच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरूच होतं. अविनाशने जागा घेतली खरी, पण ही जागा राहण्यायोग्य आहे का? आपल्या घराचे नाव ऐकून सरांच्या चेहऱ्याचा रंग का उडाला? त्यांना काय सांगायचं असेल? असे विचार चालू असतानाच अचानक तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर अविनाशचा फोन होता. प्रीतीची ऍडमिशन झाली का ग? अविनाशने विचारले. तसे तिने त्याला काम झाले असल्याचे सांगितले. काहीच वेळात ती घरी आली. तिने सर्व साहित्य स्वयंपाकघरात ठेवलं. तिने ठरवलं मागच्या 2 बिल्डिंग आहेत तिथे जायचं, तिथल्या लोकांशी ओळख करायची आणि परत यायचं. ती बाहेर आली आणि हळूहळू घराच्या मागच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. त्यांच्या कंपाऊंडच्या मागच्या दिशेने गेल्यानंतर काहीच अंतरावरच त्या 2 MSCBच्या बिल्डिंग होत्या. ती त्या इमारतीच्या गेट जवळ गेली. गेट जवळ गेल्यानंतर तिला जे दृश्य दिसलं ते खूपच मन हेलावून टाकणारं होतं. रात्रीच्या वेळी ज्या इमारतीमधून कितीतरी लोकांचा आवाज यायचा त्या इमारतीच्या सर्व खिडक्या जळालेल्या अवस्थेमध्ये दिसत होत्या. जाळी जळमट दिसत होती. ते पाहून तिला धक्काच बसला, कारण त्या घराकडे पाहून असं वाटत होतं की कित्येक वर्षे तिथे कोणीच राहत नाहीये. मी गेल्या काही दिवसापासून रात्री ह्याच ठिकाणी अनेक लोक पाहिली आहेत आणि आज हे काय दिसतंय? शलाकाच्या मनात विचार चमकून गेला. संपूर्ण इमारतीमध्ये एकही व्यक्ती दिसत नव्हती. ती मनातून घाबरली होती. इतक्यात मागून एक आवाज आला. तो त्यांच्या घरातून येत होता. कोंडा काका तिला हाक मारत आहेत असे तिला जाणवले. तसे ती झटकन घराच्या दिशेनं निघाली. ती घरी पोचली. वहिनीसाहेब, बेबी अजीला त्रास होतोय, कोंडा काका म्हणाले. शलाकाच्या लगेच लक्षात आलं की ती त्यांच्या नेहमीच्या गोळ्या द्यायला विसरली आहे. तिने लागलीच त्यांना गोळ्या खाऊ घातल्या. तसे त्यांचा त्रास
थोड्या बहुत प्रमाणात कमी झाला. नंतर ती किचनमध्ये गेली आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागली. प्रीती बाहेर टीव्ही बघत बसलेली होती. जेवण तयार झालं तसे कोंडा काका यांनी बेबी आजीला जेवण दिलं आणि मग शलाका, कोंडा काका आणि प्रीती तिघांनीही जेवण करून घेतलं. काही वेळ गेला तसे शलाका वरच्या मजल्यावरती प्रीतीला घेऊन झोपण्यासाठी निघून गेली. त्या दिवशी जास्त दमणूक झाल्यामुळे तिला झोप कधी लागली हे कळलंच नाही. रात्रीचे 10:30 झाले होते. अचानक कसल्या तरी आवाजाने तिला जाग आली. एक वेगळाच आवाज तिला येत होता. पारवा जसा असा ओरडतो आणि त्याचा आवाज घुमतो, काहीसा तसाच आवाज तिला येत होता. घरात पारवे आली की काय? पण एवढ्या रात्री सगळी दारं खिडक्या बंद असताना ते आत कसे येतील? तिच्या मनात विचार आला. तो आवाज घाबरवून टाकणारा होता. तिने प्रीतीकडे नजर टाकली तर प्रीती शांत झोपली होती. आपण खरंच या घरात सुरक्षित आहोत का असा विचार तिच्या मनात आला. तिला बेडरूम मध्ये राहवत नव्हतं. तिला खूप भीती वाटत होती. तिला खाली कोंडा काकांकडे जायचे होते म्हणून ती बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. पण का कोण जाणे, कितीही प्रयत्न करून सुद्धा दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. हा दरवाजा का उघडत नाहीये? असे अचानक काय झालं? तिला काहीच कळत नव्हतं. आता तिचा धीर सुटू लागला. घरात तो पारवा ओरडण्याचा आवाज हळूहळू वाढू लागला होता. तिने कोंडा काकांना खूप हाका मारल्या, पण त्यांना तिच्या हाका ऐकू जात नव्हत्या, कारण त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद येत नव्हता. आता मात्र तिला खूप भीती वाटू लागली. अचानक तिला एक आवाज आला. बाये, ए बाये. तो आवाज नेमका कुठून येतोय हे काही केल्या तिला समजत नव्हतं. तिने बेडरूमची खिडकी उघडली आणि खाली पाहिलं तेव्हा तीच शेंगदाणे विकणारी म्हातारी तिला खाली उभी असलेली दिसली. तिला पाहून शलाका प्रचंड घाबरली. तिला काहीही करून बेडरूमच्या बाहेर पडायचं होतं. तिने प्रीतीला उचललं आणि खांद्यावरती घेतलं. प्रीती अतिशय शांतपणे झोपली होती. मी इतका वेळ ओरडत आहे तरी ही जागी कशी होत नाहीये? शलाकाच्या मनात विचार आला आणि त्याच वेळेस शलाकाला प्रीतीच्या हातामध्ये त्या म्हातारीने दिलेले शेंगदाण्याचे पाकिट दिसलं. प्रीतीने ते शेंगदाणे खाल्ले होते. प्रीती शेंगदाणे खाल्ल्यामुळे बेशुद्ध तर नाही पडली? तिच्या डोक्यात विचार आला. नाना प्रकारचे भयंकर विचार तिच्या मनात येऊ लागले. तिने परत एकदा बेडरूमच्या खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा ती म्हातारी तिच्याकडे पाहून विकट हास्य करत होती आणि तिला हात करत होती. बाये, ए बाये, चल, माझ्या जवळ यायची वेळ झाली आहे, ती म्हातारी म्हणाली. तिला पाहून शलाका प्रचंड घाबरली. जीवाच्या आकांताने ती ओरडत होती, पण तिचा आवाज ऐकणारे कोणीच नव्हते. का आपण हे घर विकत घेतलं? राहून राहून अविनाशचा तिला खूप राग येत होता. अचानक तिला खालच्या मजल्यावरती मुख्य दरवाज्यावर खटखट असा आवाज येऊ लागला. कोणीतरी दरवाजा वाजवत होतं. आजूबाजूला दूरपर्यंत कोणतंही घर नाही, म्हणजे नक्कीच ही म्हातारी मुख्य दरवाजाजवळ आलेली असणार असा विचार शलाकाने केला. ती म्हातारी माझा पाठलाग का करतेय? तिने मला माझी इच्छा नसताना सुद्धा शेंगदाणे का दिले? मी तिथून निघताना संध्याकाळी भेटते असे का बोलली? असे असंख्य विचार शलाकाच्या मनात येत होते. तिला काहीही करून कोंडा काकांच्या खोलीपर्यंत जायचंच होतं. त्याशिवाय दुसरी कुठली सुरक्षित जागा तिला दिसत नव्हती. तिने पूर्ण शक्तीनिशी जोरात दरवाजावर धडक दिली. तसे दरवाजा उघडला गेला. ती हळूहळू जिन्यातून खाली जात होती. त्याच वेळेला जिन्याच्या पहिल्या पायरीवरती
तीच म्हातारी हातामध्ये एक लहान बाळ घेऊन डोके खाली गुडघ्यामध्ये घालून बसलेली तिला दिसली. तिला पाहून शलाकाची बोबडीच वळली. ही आत आली तरी कशी? तिच्या मनात विचार आला. त्या म्हातारीने हळूच तोंड वर करून शलाकाकडे पाहिलं. बये, ए बये, मी तुला म्हणाले होते ना तुझ्या पोरीची काळजी घे म्हणून. मी रात्री तुला भेटायला येणार आहे तुला सांगितलं होतं ना. बघ मी आले आहे. चल ह्या घरातून लवकरात लवकर बाहेर निघ. शांता यायच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर ती सगळ्यांनाच घेऊन जाईल. ती म्हातारी भसाड्या आवाजात म्हणाली. ती काय म्हणत होती शलाकाला काहीच समजत नव्हतं. शांता कोण? इथे का येणार आहे आणि सगळ्यांना कुठे घेऊन जाणार? शलाकाच्या डोक्यात विचार आले. अचानक ती म्हातारी तिच्या दिशेने चालत येऊ लागली. तिचा हात आणि तिच्या हाताची नखे पाहून शलाका प्रचंड घाबरली. चल बाये, चल लवकर, घराच्या बाहेर चल. आज सप्तमी आहे. आज शांता येते आणि सगळ्यांना घेऊन जाते. म्हातारी पुन्हा तेच म्हणाली. तिने शलाकाचा रस्ता अडवला होता. आता खाली कसं जावं तिला समजत नव्हतं. अचानक शलाकाचं लक्ष त्या म्हातारीच्या हातात असलेल्या मुलाकडे गेलं. तसे शलाका किंचाळून घाबरून ओरडू लागली. त्या मुलाला मुंडकच नव्हतं. शलाका कसे तरी तिच्या जवळून जोरात पळत कोंडा काका आणि अजित ज्या खोलीत होते त्या खोलीत आली. तिने दरवाजा उघडून आतमध्ये पाहिलं तर अजी आणि कोंडा काका दोघे सुद्धा झोपले होते. ती म्हातारी पुन्हा तिच्या दिशेनं आली. हे माझं लेकरू आहे. ह्याची मुंडी सुद्धा सोडली नाही तिनं. ती सगळ्यांना घेऊन जाते आणि त्यांच्या मुंडक्यांची माळ करून दारावर अडकवते. तू तुझ्या घरातल्या लोकांना इथून घेऊन दूर निघून जा. अजून रात्रीचे 12 वाजायचे आहेत. तोपर्यंत तुला इथून बाहेर पडायची संधी आहे. एकदा का 12 वाजले की मग तुमचं काही खरं नाही. ती म्हातारी म्हणाली. का कोण जाणे, पण शलाकाचा त्या म्हातारीच्या बोलण्यावर आता विश्वास बसू लागला. तिने कोंडा काका आणि अजींना उठवलं. कसे बसे त्यांना कारमध्ये बसवलं. जावा, लवकर जावा, आज सप्तमी आहे, असे म्हणून ती म्हातारी ओरडतच होती. एवढ्या रात्रीच्या वेळी आता नेमकं जायचं तरी कुठे? शलाकाच्या मनामध्ये प्रश्न उठला. पण तिनं ठरवलं की काहीही झालं तरी इथून निघायचं. शहरामध्ये बस स्टँडवरती थांबू, पण इथून बाहेर पडू. हा सर्व विचित्र प्रकार पाहून कोंडा काका आणि अजी दोघेही खूप घाबरले होते. ती गाडी स्टार्ट करणार इतक्यात बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला. तिने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. गाडी त्याच 2 इमारतींजवळ आली. तसे शलाकाला त्या इमारती आता चांगल्या अवस्थेत दिसत होत्या. तिथून गाणी ऐकू यायला लागली. ते पाहून ती मनातून प्रचंड घाबरली. ते पुढे निघाले. त्यांनी बरंच अंतर पार केलं होतं असं त्यांना वाटत होतं. पण कसे कोण जाणे, ते पुन्हा त्याच 2 इमारतींजवळच येत होते. शलाका तिच्या घरापासून दूर जाण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण ते घरापासून लांब जाऊ शकत नव्हते. तिला गाडीच्या आरशातून तीच म्हातारी पुन्हा दिसली. बये, ए बये, जा की लवकर इथून. इथेच का फिरत आहेस तू? ती म्हातारी ओरडत होती. शलाकाला काहीच समजत नव्हतं. गाडी तर वेगात आहे, पण आपण अजून सुद्धा इथेच कसे काय? शलाका विचार करत होती. इतक्यात तिची नजर घड्याळाकडे गेली. घड्याळात 11:15 वाजले होते. म्हणजे 12 वाजायला फक्त 15 मिनिटे राहिली होती. तिची नजर प्रीतीकडे गेली, पण प्रीती अजून सुद्धा झोपलेलीच होती. ती झोपली होती का बेशुद्ध होती काही कळत नव्हतं. त्याच वेळेला 12चे ठोके पडले आणि त्यांची गाडी
बाजूलाच असलेल्या झाडाला जाऊन धडकली. शलाकाला त्या धडकेने भोवळ आली आणि ती गाडीमध्येच बेशुद्ध झाली. काही वेळ गेला तसे तिला जाग आली. ती गाडीच्या बाहेर आली. तिने पाहिले तर तिच्या शेजारी प्रीती नव्हती. तसेच आजी सुद्धा कुठेच नव्हती. कोंडा काका मागच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत होते. शलाकाने त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. काका, आजी कुठे? प्रीती कुठे? शलाकाने ओरडून त्यांना विचारलं, पण कोंडा काकांनी नकारार्थी मान हलवली. ते दोघेही गाडीतून खाली उतरले. दूरवर त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरच्या गॅलरीत कोणीतरी काहीतरी बांधताना शलाकाला दिसत होतं. धीर करून कशीबशी ती पुढे चालत होती. तिला त्या म्हातारीचे शब्द आठवत होते. शांता येणार आणि सगळ्यांना घेऊन जाणार. शलाका प्रीती आणि आजीच्या काळजीने व्याकुळ झाली होती. तिचे मन म्हणत होते की ती म्हातारी तिला मदत करायला आली होती, म्हणूनच तिने आम्हाला घरातून बाहेर काढलं. पण आता ती म्हातारी सुद्धा कुठेच दिसत नव्हती. त्या भयंकर प्रकाराने शलाका खूप घाबरली होती. समोर गॅलरीमध्ये कोण उभे आहे हे पाहण्यासाठी ती आणि कोंडा काका त्या ठिकाणी पोचले. तसे त्यांना दिसले की एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने एका मोठ्या सुतळीला ओवलेले नारळासारखे काही आकार होते. ते काही अंतर घराजवळ पोचले तसे त्यांना कंबरपट्ट्याचा आणि घुंगराचा आवाज ऐकू यायला लागला. अचानक शलाकाला दिसलं की वरच्या गॅलरीमध्ये तीच म्हातारी उभी होती आणि तिने एका पाठोपाठ एक अशा पद्धतीने सुतळीची माळ करून त्याला काही मुंडकी अडकवलेली होती. ते दृश्य पाहून शलाकाची शुद्धच हरपायची बाकी होती. पण कसे बसे तिने स्वतःला सावरले. तिने पुन्हा वरती पाहिले तेव्हा तिला दिसले की त्या म्हातारीच्या काखेला एक लहान मूल होतं. काहीच वेळात ती म्हातारी खाली आली आणि त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या हातात जे मूल होतं त्याला आता मुंडकं होतं. त्याचं तोंड मागच्या दिशेला असल्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. ती म्हातारी बाई सुद्धा खाली जमिनीकडे पाहत असल्याने तिचा चेहरा सुद्धा नीट असा दिसत नव्हता. शलाका त्या म्हातारीच्या जवळ गेली. ती काही बोलणार इतक्यात त्या म्हातारीने तिच्याकडे मान वळवली आणि त्याचबरोबर तिच्या काखेला असलेल्या त्या लहान मुलाने सुद्धा तिच्याकडे मान वळवली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. अविनाशच्या अर्धांगवायूने ग्रस्त असणाऱ्या आजीचा चेहरा त्या म्हातारीच्या चेहऱ्याच्या जागी दिसत होता आणि प्रीतीचं मुंडकं तिच्या काखेला असणाऱ्या मुलाच्या मुंडक्याच्या जागी दिसत होतं. ते दृश्य पाहून शलाकाला चक्करच आली. ती जीवाच्या आकांताने ओरडून तिथेच कोसळली. कोंडा काका सुद्धा ते दृश्य पाहू शकले नाहीत. घराच्या दारावरती गॅलरीमध्ये बांधलेल्या मुंडक्यांच्या माळेत शेंगदाणा विकणाऱ्या त्या म्हातारीचं मुंडकं होतं. काका शलाकाची समजूत काढत होते, पण संपूर्ण आयुष्य तिथे संपलं होतं. काहीच वेळात हे भयानक दृश्य पाहून शलाका जागेवरतीच बेशुद्ध पडली. काही वेळ गेला. तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा दिवस उजाडला होता. कोंडा काकांनी तिला उठवलं. शलाकाने घराकडे पाहिले तर घर पूर्वीप्रमाणेच दिसत होते. माझी मुलगी प्रीती आणि आपली आजी कुठे आहेत? शलाकाने कोंडा काकांना विचारलं. आपण घरामध्ये त्यांचा शोध घेऊ, कोंडा काका म्हणाले. तसे ते दोघेही घरामध्ये गेले. खूप शोध घेतला पण कोणी कुठेच दिसत नव्हतं. अचानक घरातील मोठ्या हॉलमध्ये त्यांना 2-3 फोटो दिसले. त्यात शेंगदाणे विकणाऱ्या त्या म्हातारीचा फोटो होता. तसेच प्रीतीचा सुद्धा फोटो होता. त्याच्यावर हार घातलेले होते. ते दृश्य पाहून शलाका खूपच व्याकुळ होऊन रडू लागली. तसे पुन्हा कसला तरी विचित्र आवाज त्यांना येऊ लागला. चल पोरी,
आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे, आपण इथून निघून गेलं पाहिजे, कोंडा काका म्हणाले. जड अंतःकरणाने कसे बसे ते घरातून बाहेर पडले. शलाकाने गाडी काढली आणि ते घरापासून थोडे दूरवर आले. शलाकाच्या डोळ्यांसमोरून तिच्या लेकराचा आणि आजीचा चेहरा काही केल्या जात नव्हता. रात्रीचे जे काही घडले होते ते खरे होते का भ्रामक कल्पना होती हेच तिला अजून सुद्धा समजत नव्हतं. ती विचार करत असतानाच 2 किलोमीटर अंतरावरती तिला शिंदे सर बाहेर रस्त्यावरती आलेले दिसले. शलाकाने त्यांना हाक मारून बोलावलं आणि रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसेच तिला भेटलेली शेंगदाणे विकणारी म्हातारी, आजी आणि प्रीतीचे गायब होणे सर्व काही त्यांना सांगितलं. ते ऐकून शिंदे सरांनी डोक्याला हातच लावला. तुम्हाला भेटलेली बाई ही दुसरी तिसरी कोणीही नसून ती स्वतःच शांताबाईच होती. कित्येक वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याला आणि तिच्या मुलाला कोणीतरी नरबळीसाठी जीवे मारले होते. तेव्हा त्या ठिकाणी MSCBचे ऑफिस होते आणि मागच्या बाजूला MSCBची कॉलनी होती. तुम्ही आता राहत असलेल्या त्याच शांता निवासमध्ये शांताबाई आणि तिचा नवरा राहत होता. MSCB कॉलनीमधील 12 जणांच्या कुटुंबांनी मिळून गुप्तधन प्राप्तीसाठी शांताबाईचा नवरा सिद्धू आणि तिचा मुलगा गोपी ह्या दोघांचा तिथेच नरबळी दिला होता. ह्या घटनेनंतर आपल्या मुलाचे आणि नवऱ्याचे धडा वेगळे प्रेत पाहून शांताबाई जागेवरतीच धक्क्याने मरून गेली. त्यानंतर प्रत्येक सप्तमीच्या रात्री ज्या लोकांनी शांताबाईच्या नवऱ्याचा आणि तिच्या मुलाचा बळी घेतला होता त्या एक एक व्यक्तीचं मुंडकं शांती निवास या घरावरती लटकलेलं दिसायचं. त्या घरात आजपर्यंत कोणीच राहण्याचं धाडस केलेलं नाही. शांताबाईने तिच्या मुलाच्या मुंडक्याचा बरेच दिवस शोध घेतला, पण ते तिला कधीच मिळालं नाही. गुप्तधनासाठी ते गाडून टाकलेलं होतं. एक एक जण करत MSCB इमारतीमधील सर्व लोकांचा दर सप्तमीच्या दिवशी मृत्यू होऊ लागला. आपल्या मुलाचा आणि आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचा बदला शांताबाई तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मुंडक्यांची माळ करून घरावर लावून साजरा करत होती. शिंदे सरांकडून जी माहिती समजली ती ऐकून जणू शलाकाचे जीवनच संपले होते. माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीची काहीही चूक नसताना माझ्या बाबतीत असं कसं झालं, शलाका म्हणाली. त्याच वेळेला शिंदे सर म्हणाले, 12 लोकांपैकी सर्व लोक मेले, पण त्यांना अशा पद्धतीचा विधी करायला सांगणारा एक व्यक्ती तेवढा ह्यातून सुटला. तो कोण होता, कसा होता, कोणालाच माहित नाही. बहुधा त्याने हे कृत्य त्या लोकांना करायला लावून तो पळून गेला असावा आणि मागे काय घडलं हे त्याला काहीच माहित नसावं. तो गुन्हा करून निघून गेला होता, पण त्याच्या मागे ह्याच ठिकाणी तो एक भयानक शक्ती जागृत करून गेला होता. पण ह्या सगळ्यात माझा काय दोष, माझ्या कुटुंबाचा काय दोष, माझ्या मुलीने त्यांचे काय बिघडवलं होतं, माझ्या घरातील आजीने त्यांचं काय बिघडवलं होतं. रडतच शलाकाने शिंदे सरांना विचारलं. कोणत्याही गोष्टी मागे काही ना काहीतरी रहस्य असतंच. मला असं वाटतं की नक्कीच तुमचा आणि त्या शांताबाईच्या घडलेल्या घटनेचा एक दुसऱ्याशी काहीतरी संबंध असणार, शिंदे सर म्हणाले. त्याच वेळेला अविनाशचा फोन आला. अविनाश काही बोलणार इतक्यात इकडे घडलेले सर्व शलाकाने त्याच्या कानावर घातले. अचानक त्याच्या आयुष्यात हा भयंकर प्रकार घडलेला ऐकून अविनाश सुद्धा हादरून गेला. तो तडक घरी येण्यासाठी निघाला. शलाका आणि कोंडा काका शिंदे सर ह्यांच्या घरीच बसले होते. त्याच वेळेला शिंदे सरांच्या घरात एक आजोबा होते, ते बाहेर आले. शिंदे सरांनी त्यांच्या आजोबांना घडलेलं सर्व काही सांगितलं. MSCB कॉलनीमध्ये त्या 12 जणांच्या कुटुंबाला मार्गदर्शन करणारा एक मुलगा परगावाहून ह्या गावी येत होता. मी त्याचा चेहरा चांगला ओळखतो.
कारण गावाबाहेर होत असलेल्या त्यांच्या भेटी मी पाहत होतो. परंतु मला त्याचे नाव माहीत नाही. त्याने एका पायाळू व्यक्तीचा बळी द्यावा लागेल असे त्यांना सांगितले होते. तसेच एका मुलाचा सुद्धा बळी द्यावा लागेल असे सांगितले होते. शांताबाईचा नवरा हा पायाळू होता हे त्या इमारतीतील लोकांना माहीत असल्याने त्याचा आणि तिच्या मुलाचा त्या गुप्तधनासाठी बळी दिला होता. पण हे कृत्य करायला सांगणारा तो व्यक्ती मात्र पळून गेला. त्याच्या मागे काय घडलं हे त्याला काहीच माहीत नसावं, ते म्हातारे आजोबा म्हणाले. 4 तास प्रवास करून अविनाश गावामध्ये आला. त्याने शलाकाला फोन केला. तसे तिने त्यांना शिंदे सरांकडे यायला सांगितलं. तसे काहीच वेळात तो त्या ठिकाणी आला. त्याला शिंदे सरांनी घरामध्ये येण्यास सांगितलं. तो घरात आला. आपल्या मुलीला काहीही झालं नसेल. तू जे पाहिलं ती भ्रामक कल्पना असेल तुझी. आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ आणि त्यांचा शोध घेऊ, शलाकाची समजूत काढत अविनाश म्हणाला. इतक्यात शिंदे सरांचे आजोबा त्या ठिकाणी आले. तू? अरे हाच तर तो व्यक्ती आहे ज्याने गुप्तधनासाठी MSCB कॉलनीमधील लोकांना नरबळी द्यायला सांगितलं होतं. अविनाशकडे पाहून ते आजोबा ओरडलेच. शिंदे सरांच्या आजोबांनी त्याला ओळखलं होतं. शिंदे सरांच्या आजोबाचे वाक्य ऐकून शलाकाला खूप मोठा मानसिक धक्काच बसला. तिच्या लक्षात आलं की आपल्या नवऱ्याने केलेल्या कृत्याची शिक्षा आपल्या घरातील लहान मुलीला आणि आजीला मिळाली आहे. अविनाशच्या सुद्धा डोक्यात प्रकाश पडला की काही वर्षापूर्वी आपण जे कृत्य केलं होतं त्याचेच हे सगळे भयंकर परिणाम आहेत. त्या वाईट कृत्याचा पाठलाग आजपर्यंत आपल्या पाठीमागे सुरू होता. अविनाश हतबल होऊन शलाकाला आपल्या जवळ घेऊन रडू लागला. केवळ काळ्या जादूच्या पुस्तकांचा अभ्यास करून लोकांना पैशासाठी मी फसवत होतो. कोणते तरी उपाय सांगून त्यांना लुबाडत होतो. त्यातूनच माझ्याकडून काही गावातील लोकांना गुप्तधनाची सोडवणूक करण्याचे तंत्र मी सांगितले होते. मात्र मला त्यांचे गाव, त्यांचे ठिकाण, बळी देणाऱ्या व्यक्तीचे नाव ह्याची काहीच माहिती नव्हती. शलाका, चल आपण त्या जागी जाऊ आणि आपलं लेकरू मिळतं का ते पाहू, अविनाश हतबल होऊन बोलत होता. शलाका आणि अविनाश दोघेही गाडीमध्ये बसून शांती निवास या घराच्या दिशेनं जायला निघाले. ते घराजवळ आले. घराच्या वरच्या मजल्यावरती त्यांना मुंडक्यांची माळ दिसली. त्या माळेमध्ये अविनाशला ज्या लोकांना त्याने तंत्रसिद्धीचा गुप्तधनाचा विधी करण्याबद्दल सांगितलं होतं त्या सर्वांचे चेहरे दिसत होते. अचानक त्यांच्या घराच्या मागील बाजूने शांताबाई घराच्या पुढील बाजूस आली. तिच्या हातामध्ये तिचे लेकरू दिसत होते, पण त्याचा चेहरा प्रीतीचा होता. शांताबाईचा चेहरा सुद्धा संपूर्ण बदललेला होता. तिच्या चेहऱ्याच्या जागी अविनाशच्या आजीचा चेहरा होता. शांताबाई विकट हास्य करून त्यांच्याकडे बोट दाखवून आपला बदला पूर्ण झाला असे खुणवत होती. आयुष्यात आपण ज्या ज्या भयंकर गोष्टी केल्या होत्या त्या आपला अशा प्रकारे पाठलाग करू शकतात ह्याची अविनाशला काहीच जाणीव नव्हती. आपल्या पूर्व आयुष्यात जी भयंकर कर्म त्याने केली होती ती तो विसरून गेला होता. पण शांताबाई कोणतीच गोष्ट विसरली नव्हती. आज तिने आपला हिशोब चुकता केला होता. अविनाशकडे रडण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. आणि ह्यामध्ये सर्वात मोठी शिक्षा शलाकाला मिळाली होती. तिच्या पोटची पोरगी ह्या सर्व प्रकारामध्ये विनाकारण गेली होती. त्याच वेळेला कोंडा काकांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, जसे करावे तसे भरावे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑल वर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.